तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे भेदभावाची. एका गावात एक मुलगा राहायचा आणि तो रंगाने काळा होता, दिसायला इतका चांगला नव्हता. त्याच्या घरातील व्यक्ती त्याला जवळ करत होते, पण आजूबाजूचे शेजारपाजारचे लोक त्याला त्रास द्यायचे. त्याच्या रंगावरून त्याला सतत बोलायचे. शाळेत गेल्यावर मित्रसुद्धा त्याला जवळ करत नसत, नातेवाईकसुद्धा त्याला जवळ बोलवत नसत. हा मुलगा त्याला खूप वाईट वाटायचं. एकदा तो जत्रेत गेला होता आणि जत्रेत गेल्यावर त्यांनी बघितलं की एक फुगेवाला वर फुगे उडवतोय. त्या फुगेवाल्याने पहिला रंग लाल रंगाचा फुगा वर टाकला. ते गंमत बघण्यासाठी हा लहानसा मुलगा त्या फुगेवाल्याजवळ येऊन उभा राहिला. त्यानंतर फुगेवाल्याने निळा रंग वर उडवला. आजूबाजूची लहानशी मुलं फुगे विकत घेण्यासाठी त्या फुगेवाल्याकडे येत होते. शेवटचा रंग उरला तो काळा. त्या निरागस लहानशा मुलांनी विचारलं, काका, हा काळा रंगाचा फुगा उडत नाही का? याचा रंग काळा आहे म्हणून तो उडू शकत नाही का? त्या फुग्यावाल्याचं उत्तर होतं की तो फुगा उडतो, तो रंगामुळे उडत नाही असं नाही, पण त्या फुग्याचे द्रव भरलं आहे, त्यामुळे हे सगळे फुगे उडतात. ही गोष्ट त्यांनी पक्की लक्षात ठेवली आणि त्यांनी खूप अभ्यास केला आणि तो मुलगा IAS ऑफिसर झाला. त्याने अभ्यास करून त्याची प्रगती केली. लोक त्याला डोक्यावर घेऊ लागले. गावात त्याचा सत्कार होऊ लागला. म्हणून वर्णभेदापेक्षा आपण प्रगती पथावर जावं, प्रगती करावी आपण, तरच लोक आपल्याला जवळ घेतील.